चांगलं बॅटल पाहायला मिळेल कारण टर्फ एडिक्ट पहिली मॅच वन साइड जिंकली आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला सत्यविनायक कामोटे ब ने अर्थात अ ने सुद्धा खूप चांगला खेळ केलाय तर एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती मनगडाचा वापर चेंडू निघून जाणार आहे दमदार असरदार आंबोली चषकाचा येतोय हा ब्रँडेड चौकार 4. आकाश गुरवची हीच ओळख आहे अटॅक्यू माइंडसेटने तो नेहमी मैदानाच्या आतमध्ये उतरतो पडदा बॉक्स प्रेक्षक राजा जो आपण अर्थातच थोडंसं रेलिंगला आपण लटकून बसल्यात आपल्याला विनंती आहे थोडंसं आपण मागे राहा कारण चेंडू जर आपल्याला लागेल तर इजा सुद्धा होऊ शकते किंवा वाद सुद्धा निर्माण होऊ शकतात. पडदा क्रिकेट आपण अनुभवतायत पुन्हा एकदा बॅक टू बॅक पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है. पुन्हा एकदा मनगडाचा वापर देवेन विरुद्ध हल्ला बोल आकाश गुरवचा बल्ला मैदानाच्या आतमध्ये बोलताना आपल्याला दिसतोय सातत्याने आकाश गुरवची चांगली कामगिरी आपण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहिली आणि त्याचंच उदाहरण तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. इथे बॅकफूट वरती पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न थोडंसं एलिव्हेशन जास्त मिळालं पुन्हा एकदा आपण एक्स्ट्रा कव्हर वरती पंच पाहिलात धावांचा विचार केला धावफलक 3 चेंडूच्या मागे 9 धावा आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा पंच केला क्षेत्ररक्षक आहे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फेक ही थोडीशी वाईडी झाली आहे स्टंप लाईन वरती जर थ्रो असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. 4 चेंडू मागे 10 धावा धावफलकावरती आल्यात खूप चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाले. लाऊड अपील झाली आहे लाऊड अपील झाली आहे. जरा सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा सर. नॉट आउटचे संकेत येत आहेत आणि रिव्ह्यू लॉस्ट. इथे मात्र आपण पाहतोय पंच करण्याचा प्रयत्न होता बॉलिंग मार्क वरती शैलेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. हलक्याने फक्त पंच केलंय
धावांचा विचार केला धावफलक 11 स्कोर कार्ड वरती आहे, 11 ऑन द स्कोर कार्ड. इथूनही 5 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आहे. शैलेशला मात्र इंट्रोड्यूस केलं गेलंय. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण बघतोय. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय. एका बाजूला अधिरा सत्यविनायक कामोठे आणि त्यांच्या विपक्ष टर्फ ॲडिक्स. 12 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र आपण पाहतोय प्रवीणला बॅक टू द पवेलियन जावं लागेल. थोडंसं एक्स्ट्रा बाउन्स. शैलेश सिनियर खेळाडू जरी असला तरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची धार त्याची अजूनही तशीच आहे. अचूक आणि भेदक मारा. बॉक्स आउटच्या रूपामध्ये अजून एक झटका लागतोय. पहिला झटका प्रथम क्रमांकाचा गडी बाद होतोय. यानंतर लगेचच या लॉर्डचा सेमीफायनलचा सामना सुद्धा असेल. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत 12. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला गडी बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर समितला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र वंडीच्या रूपामध्ये धावा जात आहेत. फ्लिक ऑफ द रिस्ट. सिंगल कंप्लीट होतोय. चला प्लीज कर्टन वरती हात जाऊन जो प्रेक्षक राजा बसलाय प्लीज आपल्याला विनंती आहे व्हॉलेंटियर तिथे पोचा. अंपायर 2 मिनिटं मॅच थांबायची. ऑन साईडला तुम्ही बघा जो कर्टन आहे प्लीज सहकार्य करा मित्रांनो. तुमची आमची सर्वांची स्पर्धा आहे. जर आपला बॉल लागला तर इजा सुद्धा होऊ शकते. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक महत्वाची सूचना आपण पाहतोय. इथे मात्र डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय गोलंदाजाने निखिलला आपण पाहतोय. निखिलला इंट्रोड्यूस केलं जात आहे. इथे मात्र ड्राईव्ह केलंय. तिथे क्षेत्ररक्षक राहुल सुरवडे ऍक्टिव्ह होता. त्याला माहिती होतं की कॅरम बॉल अर्थातच वळेल तिथून आणि अशा डिफ्लेक्शन साठी जज करणं खूप महत्वाचं आहे. ते जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. प्रारंभिक 2 चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च झाली आहे. तिसरं षटक मार्गस्थ इन प्रोग्रेस प्रगती पथावरती तुम्ही पाहताय. 16 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी आहे. धीम्या गतीचा बॉल स्लोवर वनचा वापर केला गेलाय. रिलीज करताना आपण निखिलच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन पाहिलं. त्याला माहिती होतं कुठेतरी फलंदाज इथून फसणार आहे कारण बॅक टू बॅक वारंवार गतिवार चेंडू त्याने हाताळले होते. त्याच्यानंतर एक स्लोवर वनचा वापर केला गेला. चेंज ऑफ पेस.
अजून एक गतिवार चेंडू आहे प्लेड, अर्थातच वाईड बॉलचे संकेत येत आहेत, वाईड बॉलचे संकेत येत आहेत. धावांचा विचार केला धावफलक 18 या स्कोर कार्ड वरती आहे. पुन्हा एकदा मनगडाचा वापर, क्षेत्ररक्षण तिथे चांगला झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुनील विश्वकर्मा तिथे चेंडू खाली होते. धावांचा विचार केला धावफलक 19 या स्कोर कार्ड वरती आहे. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत या षटकातील झालाय. थोडस सल्ला मसलं तिथे आपण पाहतोय. रनआउटची संधी, इथे मात्र कोणता बॅटर आउट असेल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. चला न्यू बॅटर लगेचच दाखल व्हा. नॉनस्ट्रायकर एंड वरती निखिलला इंट्रोड्यूस केले गेले. आकाश आणि निखिल पेअर पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा अजूनही फक्त आणि फक्त 19 आहेत. सेन्सिबल क्रिकेट, इथे डिफ्लेक्शन पाहायला मिळालं. एका धावेने धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचेल 20 या स्कोर कार्डवर. साइडामचा रिव्ह्यू घेतला गेलाय. मिलिंदजी पाचारणे सर तिथे जॉईन होतील. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरीचे संकेत येत आहेत. रिव्ह्यू लॉस्ट. सागरला इंट्रोड्यूस केलं गेलं. रिव्ह्यू लॉस्ट झालाय. चला सुरुवात करा. वाईडने सुरुवात केली आहे सागरने या षटकाची. धावांचा विचार केला धावफलक 21 या स्कोर कार्ड वरती आहे.
बॅकफूट वरती पंच केला, संधी नाहीये. आकाश गुरवच्या फैरीतून हाय आर्म बॅकलिफ्टने आलेला फटका. 4 धावा देऊन जाणार आहे. बॉल मध्ये काही जास्त खराबी नव्हती, थोडंसं रूम बनवलं आणि अर्थातच चेंडूला पाठवलंय. दन 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 करत सीमारेषा पार येतोय हा आंबोली चषकाचा मच निडेड चौकार 4. इथे मात्र आपण पाहतोय कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आकाश गुरवने आतापर्यंत मॅच मध्ये तब्बल 4 चौकार लगावले. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 29 या स्कोर कार्डवर. काय फलंदाजी करताना आपल्याला आकाश गुरव दिसतोय. बल्लीचा बल्ला मैदानाच्या आतमध्ये अर्थातच धावा धावा आणि धावा करताना दिसतोय. तब्बल 24 धावा आकाश गुरवच्या फळीतून आल्यात. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. इथे अजून एक चांगला फटका. कॉड घेण्याचा प्रयत्न होता. आकाश गुरव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. अजून एक चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 33. बॅक टू बॅक 3 चौकार लगावले गेलेत. इथे पॅडल स्वीप. आकाश गुरवची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जिथे मात्र सांघिक टोटल 24च्या पार होत नाहीये तिथे आकाश गुरव बॅक टू बॅक चौकार आणि चौकार लगावतोय. 37 टीम टोटल जाऊन पोहोचलाय. 4 चौकार आतापर्यंत लगावले गेल्यात बॅक टू बॅक. इथे मात्र कॉट सुनील विश्वकर्माने चांगला झेल तिथे टिपलाय, परंतु काय फलंदाजी केली आहे. टाळ्या शिट्ट्या सर्व काही आपण आकाश गुरवसाठी पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक 37 ऑन द स्कोर कार्ड. आक्रमकता आकाशची ओळख आहे, परंतु काही वेळ त्याने शांत संयमी पवित्रा घेतला आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये धावा धावा आणि धावा टुकल्या. न्यू बॅटर धीरजला इंट्रोड्यूस केलं गेलं. वेलकम बॅक. तुमच्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत आंबोली चषक 2025 स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके मुंबई आमदार अमितजी साटम साहेब आणि त्यासोबतच या संपूर्ण आयोजन नियोजनामध्ये यांचा मोलाचा वाटा राहिला. सातत्याने त्यांचा उद्घोष करणं गरजेचं आहे. शाखा प्रमुख एकनाथजी गिळकर सर, मंडळ महामंत्री संतोषजी राजपूत, मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा मायाजी राजपूत, मंडल उपाध्यक्ष सचिनजी राजपूत आणि अर्थातच अंकितजी गुप्ता, मंडल युवा मोर्चा अध्यक्ष प्रसादजी कोरगावकर साहेब शिवसैनिक, त्यांच्या संवेदक प्रशांतजी दास, मंडल उपाध्यक्ष धवलजी दर्जी युवा मोर्चा उपाध्यक्ष आणि प्रमुख आयोजक करते स्वप्नीलजी बामणे, रोहनजी साळुंगे, मनीषजी लोढा, CA मिश्रा सर, आर्किटेक्ट हिमांशुजी मिश्रा, एफकॉन्स डेव्हलपर्स अक्रमजी कुरेशी, माया फाउंडेशन, या सर्वांचा आपण पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणाने आभार व्यक्त करूया आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे तब्बल एक मोठा धावफलकाचा पाठलाग करायचा आहे. परंतु करण पाटील आणि रोहन चिल्ले या जोडीकडे सामर्थ्य आहे त्या धावा ठोकण्याचं.
40 धावांचा अर्थातच ऑलमोस्ट 40 म्हणजेच 39चा पाठलाग करायचा आहे. करण पाटील KP47 अर्थातच ज्याची ओळख राहिली आहे सातत्याने अंडरआर्म क्रिकेटमध्ये चांगल्या फलंदाजीच्या जोरावरती स्वतःच्या नावाचा ठसा त्याने उमटवलाय. तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन कूल रोहन चिलेला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर धीरजला इंट्रोड्यूस केलं गेलंय. पहिल्याच बॉलवर आकाश गुरव फेकी चांगली होती. डॉट बॉल येतोय. इथे फटका चांगला. निखिल क्षेत्ररक्षण चांगला. मोठा मासा गळाला लागेल का? करण पाटील बॅक टू दी पवेलियन. चांगलं क्षेत्ररक्षण. निखिलने मात्र चेंडूला अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हलच होऊ दिलं नाही. धाव घेण्याच्या नादामध्ये मोठा झटका, मोठा मासा गळाला लागतो. यस मिस्टर डीजे मास्टर. इथे मात्र वाईट बॉल आहे. धावांचा विचार केला. धावफलक 1 या स्कोर कार्ड वरती आहे. सुनील विश्वकर्मा न्यू बॅटर न्यू मॅन इन. एक जुनी जाणती जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. स्टेप आउट केलाय. सुनील विश्वकर्माची ओळख आहे आणि सुनील विश्वकर्मा सांगतोय पिक्चर अभी दोस्त. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचं डोंगर जरी मोठं असलं तरी मैदानाच्या आतमध्ये आम्ही संघर्ष करणार आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही आपल्या संघासाठी लढा देणार आहेत. चौकार आलाय. धावफलक 4 ने फ्लाय होईल. धावफलक 5 या स्कोर कार्ड वरती आहे. आणि इथे थोडंसं चर्चा सत्र सल्ला मसलत आपण आकाश आणि धीरजच्या मध्ये पाहतोय. कारण एक चौकार आल्यानंतर मात्र कुठेतरी लाईन लेंथ मध्ये परिवर्तन तर करावं लागणार आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न हार्दिकने सुद्धा प्रयत्न केले. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता. हार्दिकने प्रयत्न केले. धावांचा विचार केला. धावफलक चौकाराने मात्र 10 या स्कोर कार्ड वरती आहे. मी आधीच म्हटलं इझिली मात्र टर्फ एडिक्ट सुद्धा मॅच सोडणार नाहीये. संघर्षाची पराकाष्ठा ते मैदानाच्या आतमध्ये करणार आहेत. चौकाराने मात्र धावफलक आपण पाहतोय 10 या स्कोर कार्ड वरती. 39चा पाठलाग करायचा होता आणि ऑलरेडी डबल डिजिट 10 या स्कोर कार्ड वरती धावफलक आहे. इथे बॅकफुट वरती पंच केलाय. बॅक टू बॅक अजून एक चौकार रोहनचा अर्थातच आपण पाहतोय. समीकरणाचा विचार केला. 18 मध्ये 25 ची गरज. मागच्या शॉटचा जर आपण अनालिसिस केला याच्या अगोदरचा जो फटका होता तो ऑन साइडला होता. रोहन चिल्ले रेडी होता की ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू येईल आणि त्याला फक्त ड्राईव्ह करण्याचं काम मी करणार आहे. म्हणजे गोलंदाजाच्या लाईन लेंथला पूर्णपणे त्याने रीड केलाय. अनुभवाच्या शिदोरीचा वापर त्याने केलाय. बॉलिंग मार्क वरती आता आकाश गुरव कॅप्टन आणि त्याच्या विरुद्ध सुनील विश्वकर्मा.
सिंगलने मात्र धावफलक 15 स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तैनात, एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. 16 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. बॅक टू बॅक दोन्ही बॉल वरती सिंगल, म्हणजे आकाश विरुद्ध थोडस सावध पवित्रा घेतला दोन्ही बॅटर्सनी. सुनील विश्वकर्मा सुद्धा बॅक टू बॅक तेच प्रयत्न करतोय. 3 बॉल 3 सिंगल. तिथे संधी निर्माण झाली असती का, कारण आपण पाहिलं निखिलचं रिॲक्शन, कदाचित तिथे संधी सुद्धा निर्माण झाली असती आणि हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागणार आहेत. पुढे जाऊन फक्त पुश करण्याचा प्रयत्न होता आणि ती चुकी होते. आकाश गुरव कॅप्टनने घेतलाय, कॅप्टनचा महत्वाचा विकेट गॉन. यस मिस्टर डीजे मास्टर. अजून एक महत्वाची सूचना आहे, नेक्स्ट मॅच सेमीफिनाले आहे या लॉटचा. वियंग पॅकर माझगाव आपण रेडी राहायचंय. विनर सोबत आपला लगेच टॉस होणार आहे. कोणताही डिले त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड नाहीये. बॅटिंग मार्क वरती यावेळेस मागच्या दरवाजातून एंट्री केली आहे राहुल सुरवडे. जावं लागणार आहे बॅक टू दी पवेलियन. गॉन. यस डीजे. बॅटिंग मार्क वरती सागरला इंट्रोड्यूस केलं गेलं. ऑन हॅट्रिक असणारे अर्थातच गोलंदाज आकाश. ऑफस्टिकच्या बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रन आउटचा झटका आहे. टीम हॅट्रिक इथे तरी कंप्लीट होईल, कारण विकेट्स बॅक टू बॅक 3 गेलेत. धावांचा विचार केला धावफलक 18 स्कोर कार्ड वरती आहे. 12 मध्ये 21 ची गरज आहे. 10.50च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. वियंग पॅकर माझगाव आपण रेडी राहायचे. मॅच सध्या तरी सुरू आहे. अधिरा सत्यविनायक कामोठे आणि त्यांचे विपक्ष टर्फ एडिक्ट्स. 12 मध्ये 21 ची गरज आहे. 10.50च्या सरासरीने धावफलक जाऊन पोहोचले 18 या स्कोर कार्डवर. हार्दिकला इंट्रोड्यूस केलं गेलं, बॅटरला फॉलो केलं. अरविंद विरुद्ध आपण पाहिलं कुठेतरी स्टेप आउट करण्याचं मन बनवलं होतं, थोडंसं वाईड शॉर्कर त्याला खोदून काढलं. अरविंदकडे सुद्धा खूप मोठा अनुभव आहे, परंतु आज ते अनुभव पणाला लावावं लागणार आहे. मोठं धावफलक चेस करायचं. समोर मात्र आपण पाहिलं तर हार्दिक आहे. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती ज्याने मॅन ऑफ द मॅच पारितोषिक सुद्धा पटकावलंय, तर एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सध्या तुम्ही पाहतायत आंबोली चषक 2025. इथे सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धीरज थोडासा फंबल पाहायला मिळालं, कारण फेकी करण्याची घाई होती.
10 मध्ये 19 ची गरज आहे. या 2 ते 3 बॉल वरती जर प्रहार आला नाही तर कुठेतरी अडचणी वाढणार आहेत टर्फ एडिक्ट्स या संघाच्या. प्रयत्न तेच होते. एफकॉन डेव्हलपर्स म्हणजेच अक्रमजी कुरेशी सरांच्या मुख्य होर्डिंगला सलामी देणारा बॉक्स आउटचा विकेट आणि मिळतीये DJ ला संधी. हलक्या हाताने घेऊन काढले. वियंग पॅकर माझगाव पण रेडी राहायचंय. लगेच टॉस साठी आपल्याला मॅच नंतर रिपोर्ट करायचं. 21 ऑन द स्कोर कार्ड. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 21 धावा धावफलकावरती आहेत. स्टेप आउट केलंय. क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलचा नजारा. चेंडू थांबवणं गरजेचं होतं. सतराची गरज अजूनही आहे. बॉलिंग मार्क वरती राहुलला इंट्रोड्यूस केलं गेलं. नो बॉलचे संकेत येत आहेत. स्टेप आउट केलं. टॅप करण्याचा प्रयत्न. फेकी सुद्धा झाली आहे. धावफलक 24 या स्कोर कार्ड वरती आहे. तब्बल 39 धावांचा पाठलाग करायचा होता. फटका चांगला. धीरज तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. विकेटचं पतन होत आहे. निखिलला जावं लागणार आल्या पावलाने माघारी. विकेट करण्याचा प्रयत्न. पडाव स्वीप. बॉक्स आउटच्या रूपामध्ये जावं लागणार आहे. इथे मात्र अजून एक डॉट बॉल. औपचारिकता मात्र इथून बाकी आहे.
इथे मात्र अजून एक चांगला झेल. शेवटचा बॉल अजून इथून येणं बाकी आहे. तर फॅडिक्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अधिरा सत्यविनायक कामोठे. खूप चांगला खेळ. आकाश गुरवने सिंगल हँडेडली पूर्णपणे फलंदाजी केली. इनिशियल काही ओव्हर्समध्ये थोडासा वेळ घेतला. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेशन केलं आणि त्यानंतर एकाच ओव्हरमध्ये पूर्णपणे टेबल टर्न केलाय. हार्ड लक टफ फॅडिक्स आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू अधिरा सत्यविनायक कामोठे. लगेच टॉस साठी या. त्याच्या अगोदर आपण वळूया मॅन ऑफ द मॅच. तर नो डाऊट आकाश गुरव बल्ली ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आपण पाहतोय बल्ली ठरतोय या महासमानात मॅच. चला आकाश जॉईन वा लगेचच मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. अफलातून फलंदाजी आणि तेवढीच तिखट गोलंदाजी आकाशने केली आहे आणि त्याच्याच मोबदल्यामध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच. फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल जिथे एका बाजूला वियंग पॅकर माझगाव आणि त्यांच्या विपक्ष अधिरा सत्यविनायक कामोठे असं बॅटल पाहायला मिळेल. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष. टॉस साठी लगेचच या. टॉस साठी लगेचच जायचंय. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय ओपन लॉट मधला एक देखणं दमदार आयोजन नियोजन. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती क्षणचित्र आपण टॉसची कव्हर करायची आहेत. एका बाजूला वियंग पॅकर माझगाव आणि त्यांच्या विपक्ष अधिरा सत्यविनायक कामोठे. डिसिजन आमच्यापर्यंत लगेचच पोहोचवा. स्टेशन वाईज लॉट. पहिला सामना आई गावदेवी चिंतामणी कल्याण आणि त्यांच्या विपक्ष UAG विक्रोली. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. आई गावदेवी चिंतामणी कल्याण आणि UAG विक्रोली स्टेशन वाईज मधला पहिला लॉट आपण पाहतोय.